कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यश, कुठे गेले? यश, यश, यश कुठे गेला? असा कसा गायब झाला? तरी मला सुरुवातीपासून वाटतच होतं की काहीतरी गडबड होणार आहे, काहीतरी वाईट होणार। एक्झॅक्टली। आधीच एजे नाहीयेत घरात, आता त्यात यश पण गायब झालाय। एक सेकंड, तुम्ही सगळे मिळून पुन्हा फसवणूक करताय आमची? फसवणूक तर माझी होतीये। एक तर यश कुठे गेला कळत नाहीये। तुम्ही प्लीज थांबा एक मिनिट। हे सगळं ना त्या लीलाने केलंय। हा सगळा गोंधळ तिनेच घातलाय। काय बोलताय तुम्ही? लीला आहे तरी का इकडे? आणि मुळात यश काय लहान बाळ आहे त्याला असं गायब करायला? आणि त्याला मुळात त्याची मतं नाहीयेत का काहीच? शांत राहा बाळा, शांत राहा, जरा शांत राहा। श्वेता ऐक, असेल इथेच तो, येईल, आपण शोधू त्याला। शोधतायत ना सगळे। थँक्यू सो मच लीलाबाई, खरंच हे सगळं फक्त तुझ्यामुळे पॉसिबल झालं। अगं पण तुझ्या हाताला जखमा झाल्या होत्या ना, त्याचं काय केलंस तू? अरे नाही, मी कसा बसा मेकअप केला आणि सगळं झाकलंय, बोल्ड होईल। हा बोल। सर, तो यश आणलेला एका गाडीतून कुठेतरी चाललेत। आता ते कुठे जात आहेत, काय काय करतायत याच्यावर बारीक लक्ष ठेव आणि सगळं मला कळव। ठीक आहे सर। लीला, मला कधी कधी असं वाटतं ना की मी बाकीच्यांवर उगाच वेळ आणि मेहनत वाया घालवतो। अगं अर्धा अधिक कामं तर तूच सोपी करतेस माझी। लीला लीला लीला, अशी कशी ग तू? काय झालं? आजी यशची रूम चेक केली, तो नाहीये तिथे। त्याला फोन पण ट्राय करते, बंद लागतोय। गुरुजी, तुम्ही आत बसता का जरा? मी सांगतेस तुम्हाला। आता तर माझी खात्रीच पटलीये, हे सगळं त्या लीलानेच केलंय। मी लीलाच्या रूम मध्ये जाऊन बघते। ती जर का तिथे नसेल ना, तर हे तिनेच केलंय। हो दुर्गा वहिनी, काही काय बोलताय तुम्ही? का सतत तुम्ही लीलावर आरोप करताय? नाही, मला वाटतंय की यशला मुळात माझ्याशी लग्न करण्यातच काही इंटरेस्ट नाही आणि म्हणूनच तो इकडनं पळून गेलाय बहुतेक। अगं नाही श्वेता, असं नाहीये। You're right. अभिराम, अनफॉर्च्युनेटली यशला तुझ्याशी एंगेजमेंट करायची नव्हती आणि मलाही आत्ताच कळलं यश आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे। म्हणजे आता एंगेजमेंट कॅन्सल? बिचारी श्वेता, परत एकदा लग्न मोडलं तिचं। सरू गप्प बसतेस का जरा? I knew it. मला माहित होतं हे असंच होणार। यशला कधी माझ्या बरोबर लग्न करण्यात इंटरेस्टच नव्हता आणि म्हणूनच तो इकडनं गेलाय पळून मला सोडून। एजे, पण तुम्ही प्रॉमिस केलं होतं की काहीही झालं तरी यश आणि श्वेताचं लग्न लावून देणार म्हणून। बघ ना ताई, मी काय करू ग आता? मला काही कळतच नाही। माझं दुसऱ्यांदा लग्न मोडलंय ताई। मी कशी तोंड दाखवू मी बाहेर जाऊ लोकांना? श्वेता, श्वेता थांब जरा। आपण आधी अभिराम काय बोलतोय ते तर ऐकून घेऊया ना। यश आणि तुझी एंगेजमेंट अनाउन्स करायच्या अगोदर मला माहित नव्हतं की यश आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे।
आणि हे माहिती असूनही की यश आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे, तरीही मी तुमचं लग्न लावून दिलं असतं तर हा तुमच्या तिघांवर अन्याय झाला असता. परत परत माझ्या मुलीची बदनामी. दोनदा लग्न मोडलेल्या माझ्या मुलीबरोबर आता कोण लग्न करेल? ती लीला आणि ती रेवती, त्या दोघी बहिणींनी माझ्याशी काय वैर घेतलाय ना मला खरंच कळत नाहीये. सतत सतत माझ्या सुखाच्या आडी येत असतात दोघी. त्यांचं ठीक आहे, पण एजे मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हे सगळं बघण्यापेक्षा ना मी त्या दिवशी मरून गेले असते तर मला चाललं असतं. पण श्वेता, एक गोष्टीचा विचार कर की ज्या मुलाशी तुझं लग्न होणार आहे त्याचं तुझ्यावर प्रेमच नाही, तुझ्यावर संसार करायला तू तयार नाही. कसं झालं असतं पुढे? मला कळत नाहीये मी अजून काय करायला हवं होतं. मी माझ्या सगळ्या जुन्या चुका पुसून काढण्याचा प्रयत्न केला. मी खरंच सगळ्यांची चांगली वागत होते मनापासून, आणि तरीही असं होतंय. यशशी लग्न झाल्यावर माझी श्वेता सेटल झाली असती. आता ते सुद्धा काही होणार नाही. मला माहिती आहे जागीदारांकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण मला अजून एक चान्स द्या. ट्रस्ट मी, पुढच्या 8 दिवसात मी कुठला तरी चांगला मुलगा शोधून तुझं लग्न लावून देईन. श्वेता, तू काय? नो एजे, नॉट नाव. माझा आता तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. तुम्ही विसरलात का? तुम्ही स्वतः आलेलात ना माझ्या हातावर मेहंदी काढायला. तुम्ही स्वतः ठरवलं होतं आपलं लग्न. आणि त्या लीलामुळे जेव्हा आपलं लग्न मोडलं तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाही. आता तुम्ही स्वतःहून यशची माझं लग्न लावून देताय आणि आता तुम्ही येऊन म्हणताय की यश आणि रेवतीचं प्रेम आहे. मी का विश्वास ठेवू तुमच्यावर परत? नाही. यु नो व्हॉट, मला आता लग्नच करायचं नाहीये. लग्न या गोष्टीवरून माझा विश्वास उडालाय आता. आय जस्ट डोंट वॉन्ट टू गेट मॅरिड ना. आणि आई, आता माझं भविष्य मी कोणा दुसऱ्याच्या हातात नाही देणार. आता मलाच माझ्यासाठी खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. ओके? तेजी, तुम्ही म्हणताय की यशचं आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे. फाईन, ठीक आहे. मी त्यांच्या मार्गात येणार नाही. पण त्याच्या बदल्यात मला माझ्या भविष्याची सिक्युरिटी हवी. येस, माझं आणि यशचं लग्न ठरल्यावर तुम्ही यशच्या नावावर तुमच्या कंपनीतले 5% करणार होता, राईट? आता माझं आणि यशचं लग्न तर होतच नाहीये. सो आय डिमांड की तुम्ही ते 5% आता माझ्या नावावर करायचे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.